हरि ओम श्री हरि गुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुम् आद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुरसिद्धवन्द्यं। हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निस्सरते वाणी जन्मकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमस्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणामाकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः। श्रीमद्भगुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. महाभारतांतो दुर्योधनो पांडवांनी म्हाका रक्षण केल्लें म्हणलें एक बेजारारे सर्व जनाक हस्तिनावती वच्चा सांगता हांव प्रयोपवेश करता म्हूण म्हणटा, म्हाका अपमान जाल्ला म्हणटा. कर्ण कितली की सांगता, दुःशासन सुमार रडता, शकुंतक मस्त बुद्धी सांगता, बरलेला आईल कितली की जनता गेल प्रितीचे पुरे नाना रितीर ताका सांत्वन केल्ले रे ताका जिवा कसले संतोष जायना कडे तागेल एक प्रयोपवेश व्रत हांव कोरका म्हणलें की ते संकल्प आदुकून चुरूपुणी चुकना नाशी तो बैसला कडेर हांगा दैत्य दानव पुरे देवतेल निमती पराजित जावन पाताळ लोकांनी पण बशिले. त्यांनी एक मीटिंग करताची व दुर्योधन कलील अंश कलील आवेश ते कळवे ताणे आसल्यार मात्र देवतेंक आमी सोलवाच्या जाता. तो अप्रयोपवेश केल्ली म्हणजे आमी देवतेंक सोलवाच कशी म्हूण म्हळें एक चिंत तांकां. त्यांनी कसं करताची एक यज्ञ करून तांतू एक कृत्यक अभिमंत्रण करून ते यज्ञातून भायर येईल कृत्यक त्यांनी त्या दुर्योधनाक घेवन यो म्हूण सांगून आदेश दिताची. ती कृत्या बुलोका वचून दुर्योधन कशी बसला तशी घेवन येता. हांगा त्यांनी दुर्योधनाक सिंहासनार बसकारान दुर्योधना नाना रितीर पुरे सांगून तू कोण कसले इत्ते तू कशी जल्ल तागेल जन्म वृत्तांत रुद्र आनी पार्वती निमती आम्ही तुका पाविलीची तुगेल आंग वज्रापशी घट्टी तुगेल कुर्टा वैरचे भागाक शस्त्रास्त्र प्रयोग केल्यार कांय जायना आनी पांडवांक सोलवाच कशी म्हूण तूं आलोचना करची नाका. आमगेल दैती दानव सूक्ष्म रुपारी पुराई तुमगेल हृदयांतो आवेष्ट जावन आसाची म्हळ्यार ताजे अर्थ कसले म्हूण म्हळ्यार दुर्योधनाले पक्षाक ते इकरक सोहिणी सैन्य कोण कोण राबता पळय त्यांनी पुरे कली आवेशाची कळवे पुरे दैती दानवांगेल आवेशाची त्यांनी आतां कशी पांडव पुरे देवांश संभूत जावन येयल्याची पुरे पांडवाल तर्फेन आसूचे पुरे देवांशान आबिश्ट जावन आसाची तशीची कौरवाल पक्षांत आशिल्ली पुरे दैती दानवांगेल अंशान आमिश्ट जावन आसाची. तशी मागीर संशप्तक म्हूण म्हळेलें राक्षस योद्धांक तयार केला. त्यांनी अर्जुनाक मारताची तू कसली लेखची नाका कृष्णार्जुनाल वटो कशी युद्ध करचें म्हणून. आनी तो कर्ण कळ्ळें कर्णाक तागे तो अंत भितर आमकां एक पुराणांत एकक रितीर वॉटरसे कर्णालान तो राक्षसाला बिश्टची तो सहस्रकवच म्हणलें राक्षसो म्हूण म्हणलें केलो पुराणांत आसता. नरनारायण जावन आसतना तागेले प्रति एक कवच अभेद्य जावन आशिल्लें प्रति एक कवच एक पंद नरान एक पंद नारायणान कवच तागेले पिंजून घालून कडेर एक कवच वर्तन तो सूर्याले धांवता अभय घेता. सूर्य ताका अभय दिता. देव नरनारायण थंय येतना सूर्य सांगता म्हाका कसले विशय गोतना अशें हांव अभय दिवन जाल्ला तुमी आतां म्हाका क्षम करका म्हूण म्हणटना तांणी आनीक जन्मांतो ताका नर जावन आशिल्लो ते ताणें मारूंक ते 999 पंत नारायणान तागेलें कवच काडलेलें आतां 1000 पंत नराले आवर्तन. तशी अनेक जन्मांत ताका नराल निमती मरण तशी नरू अर्जुन जावन येयला. कर्ण तो राक्षस सहस्रकवच राक्षस कर्ण जावन येयला म्हूण म्हणटाची. तशीची अनेक कसो नेम म्हूण म्हणल्यार हांगा महाभारतांतू कृष्णान मारलेले नरकासुराल आत्म कर्णालांतू आविर्भाव जावन आसा म्हळ्यार कर्णालांतू नरकासुराले आवेश आसा म्हूण म्हणटाची. तशी जावन कृष्णाने अर्जुन आलवटू युद्ध करू करणू सम तशी युद्ध जातना निश्चय जावन
अर्जुन सलवता एकात वेळे अर्जुनाक सलवाच्या करणं साध्य जायनी म्हणजे संशप्तक राक्षस सत्नमय राक्षस योध त्यांनी अर्जुना संहार करताची म्हणनी कसले लेखुनुक तू इतले धीरू तुक एक देह वज्रकचित देह रुद्राल निमते मेळला तू देह नाश केले म्हणजे रळशीक जत्या म्हणून सांगताना ते दैती परे दुर्योधनाक सांत्वन करताची आणि तक्का मस्त आश्वासन दिताची बुद्धी तगल स्थिमित आयली स्थिमित म्हण कसं नाही वै म्हणी मी गेले राज्या वचक स्थिरावती म्हणून स्थिमित आईल ना अजय इथं बस म्हणून पेटवून दिलं कशी दुर्योधना पेटवून दिताना त्यार दुर्योधना हाडलेलं कृत्य भूतच पळय तेंची दुर्योधना वचून वरनु सुरवे खंय बशिल तो प्रयपवेश करूक थंयच हाण सोडले एक क्षण भितरी ते कृत्य अदृश्य जाल्ले पळय वोर हांग बशील जनान समकच म्हूण आलोचना कोर भितरी हांग दुखून दुर्योधना व्हरून गेला तांणी तितली सांगून गेला थंय दुखून दुर्योधनान हांग घेवन गेला कळवे ताका एक पंत त्या कृत्यान भूस्पर्श केल्ली कुडले ताका एक पंत जाग जलकयतो जाग जेतना पुरे हांव सपन पळयलेलें म्हणून मागीर सम आलोचना करतना ताका कळ्ळी की सपन पळयलेलें न्ही तांणी म्हाका बद्दच पुरे सांगिल्लें कडे कुडले ताका एक युद्धाचे हे आयिल्लें हरुश म्हणाल की विजयश्यामी रणे पांडून युद्धांत पांडवांक खंडीत गेलवता म्हणून म्हणलेलें तागेलें मनांत येयलें आनी करुणनी संशप्तक आनी अर्जुना मारता म्हणजे म्हाका युद्ध करूं कसले भंय ना म्हणून म्हणलेलें तागेलें मनांत येयलें वापास पांडवांक गेले वेरी जळके पिशे मत्सर तांकां जय पावता म्हणलेली एक आशा पुरी ते दुर्योधनाल मनांत येयलें वै बे कर्णाल मनांतय नरकासुराल आत्मत्स म्हणून म्हणलेलें न्हय अर्जुना खंडीत हांव मारता दुर्योधना संतोष करता म्हणून म्हणलेले विशय कर्णाले मनांत येयले हांगा संशप्तक म्हूण हांणी तयार केलेले सैनीक आसा पळय राक्षस तांणी निजावन तांकां अर्जुना मारका म्हणून म्हणलेलो आसा कशी राक्षसान सांगला पळय तशी युद्धाक पळय आतां आमी मुखार सुनू कृष्णान शांती संधाना वचनी पळोवचें आसा त्या वेळा भीष्म द्रोण बाहलीक कृप कोणेय पळय पांडवाल विशयांत उलयनाची ताका म्हळ्यार ते दैत्यान सांगिल्लें बरें तांगेलें हांगा पुरे दैत्य आविश्ट जावन आसताची तशी दुर्योधन ह्या विशयी म्हाका तो पाताळा वेल्लेले तांणी उलयले ह्या विशयी कर्ण समीत सांगना कोणा लागीं सांगना सकाण जालें न्हय दुर्योधनाले म्हणलें की पळय तूं मन बदलायसला जाल्यार आमी वचावे प्रायोपवेश करचें नाका तूं म्हूण सांगला वचावे म्हूण म्हणटना आनी उठ्ठा उठ्ठा आमी पुरे आसत न्हू तुका युद्धांत खंडीत अर्जुना हांव मारता म्हणून न्ही तागेलें आयुध आपूण प्रमाण करून सांगता तो कुडले ताका रात्रीचे ताणें निर्धार केला न्हय प्रायोपवेश करना पांडवांक गेलो वटी युद्ध करता म्हणून जायत म्हणून उठायल खंय आनी तयार जायचे आमी हस्तिनावती वचा पुरे कशी आयलीच पळय तशीची हस्तिनावती वतर मात्र कसले म्हूण म्हळ्यार ಸ್ವಲ್ಪ सैन्यानी नाश जाला तितलेच पुराय जन अत्यल्प कालारी प्रयाण करून हस्तिनावती वचून पावलींची त्या वेळार हांगा पांडवांक आनी किजेवो बाद दिवका म्हूण तांगेलें मना येत शिल्वे म्हूण म्हणलेलें एक विशय जैनमे जय रयाल मनांत आयलें कळ्ळें वैशंपायनाल निमगेली की आतां चमकलीत नव्हता न्ही मागीर तांणी कशी पांडवां बाद दिवका म्हूण लेखली की कसले रितीर बाद दिल्ले त्या परे सांगका म्हाका म्हूण तो सांगता काय कोण वैशंपायन महर्षी जनमेजया पांडवान बंध विमोचन केल्लें मागीर तांणी तांगेलीतल्या दळितवना चमकल्याची हांगा दुर्योधन प्रायोपवेश संकल्प त्याग करून हस्तिनावती आयलो पळय ताजे नंतर भीष्मान एक पंत तागेल्याक भेटू यो म्हणली की तो चमकल की दुर्योधन तेदन म्हणली की तूं कसं जाल्ली तई हांव पुराय आयकलो तूं घोशयात्रे वतना सांगला न्हू पांडवान आशिल्ले कडेन वचनज तांकां बाद दिवचेनज तांगेले वयर मत्सर दाखोवचेनज समनय तें करचें म्हणून जाल्यार तूं चमकलो न्हय गे ताजी निमती जावन गंधर्वान तुका बंधना घाल्लें कळ्ळें तूं शत्रू म्हूण लिखिलें जाल्यार ते पांडव तुगेलें बंध विमोचन केलें न्हय जाल्यार तुका कसलें लज्जी जायनी न्हय इतलें नाका जाल्यार काम केलें न्हू तुका पश्चाताप येना तुका मान येना तुका मर्यादा येना लज्जी येना कसलें ना तुका कळ्ळें तूं त्या कारणान नमगून पांडवांक गेले वयर कशी तरच न्हय तेच करून
तूं रणरंगांत युद्ध करता आसतना ताका कसं की गाय जाल्लें तागेलें कसं की रथ पुड्डी केलें म्हळ्यार धांवलो खंय तो तुका सोण समवें अन्यक पांडवान कितले पराक्रम ते गंधर्वाले दाखयले म्हूण म्हणलेले विशय म्हाका पुरे कळ्ळे तूं प्रत्यक्ष पळयला न्हू म्हाका कळलेलें तूं प्रत्यक्ष पळयला न्हू तूं नमगलो कर्ण कसले ते अर्जुनानी ते भीम सकड कसले म्हूण म्हणलेलें तुका कळला न्हू तशें आसतना तूंची जावन आलोचना करची लायक पांडवांक गेलो बट्टू एक संदीक यो चांग मार्गू पळय नानातले तूं नाश जाता म्हणून सांगता दुर्योधन ते दुर्योधन भीष्माल एद्राक अट्टासन नासलो खंय आनी शकुनील बट्टू सीधा चमकल खंय हांगा कर्ण दुःशासन पुरय तागेल मागशी चमकली की भीष्मा भारी लज्ज जाली खंय मलगड जावन हांव एक उत्तर सांगतना अट्टासन हांसून चमकल नव्यो म्हणून हाका आनी हागेल गत येंची म्हूण सांगून ताका बारी लज्जी जाल्ला मलगड जावन म्हाका कसले मर्याद दिवची दी न्ही जायतो जावन एक तोंड उतरां पूण म्हूण आशिल्लें तें मागीर म्हणा अशी अट्टासन हांसून वताचें म्हूण जाल्यार न्ही तांकां हांव सांगिल्लें उत्तर तांणी गणन करनी अवगणन केल्लें म्हूण लॅक नवें म्हूण सांगून आनी कसो सकट जातकी म्हूण म्हणलें येच्यान भीष्माल मनांत आयिल्लें हळू उठान तो तागेले घरा कडेन चमकल खंय कळ्ळें भीष्म घरकड चमकलो म्हूण कळ्ळी कुडलें दुर्योधन पुरे जनां घेवन वापस त्याची सभा मंडपा आयलो आनी कसल करचें आनी मुखारी म्हूण म्हणलेलें एक मंत्रालोचन केलें कसो आमकां एक चर्चा करतात बैसून आमी इतले जनांक कसलें आमकां जय कशी जाता जय मेळका जाल्यार कसलें करका त्या खंयचे कसलें एक कार्य आमी कसलें जेवो करनाशी दवरलावे कसं केलें रे चांग ह्या पुरे लंकुश चर्चा जावका आजी म्हूण कडे कर्ण दुर्योधनाला सांगके पळय हांव सांगिल्लें उत्तर सम आयक तूं तें भीष्माल उतर आयकूं नाका भीष्माक पांडव म्हळ्यार भारी प्रिती तूं म्हळ्यार तुमी तितली प्रीत ना पांडवाली इतली प्रीत ना तुमी प्रीती आसच्या पुरो जाल्यार पांडवाली इतली प्रीती ताका तुमगेल वयर ना कळो केन्ना पळयला रे आमकां निंद करची ताणें पळयला तुगेल कर्ण अशी तुगेल शकून तशी म्हणून तांणी सांगिल्लें आयकूं नाका म्हूण तुका शिकोवन दितर आसना तो म्हणटा ताका आमगेल वयर कसलें हित ना तेचे पांडव श्रेश्ठ म्हणून वगळशी तर आसता तशी तुगेल वयर ताका द्वेश भीष्माक तशें जावन आमगेले वयर द्वेश येता म्हळ्यार आमी पळय तुका बरें करता तुगेले सायड राबता न्ही म्हणला न्हू आमकांय द्वेश करता तो तशें जावन केन्नाय आमगेले निंद तुगेल्या राज्यात तर आसता तूं लेखूं नाका आमी कांय प्रयोजन नातिलें म्हणून तो निंद करो तूं तशी लेखूं नाका कळ्ळें हांव कसलें मनावर न्ही जाल्यार तूं घडीक भीष्मान सांगिल्लें आयकल म्हूण जाल्यार मागीर तूं पांडवांक गेलो वटू युद्ध करच्या तयार जाय न्ही नतल्या रे तशें जावन पळय भीष्माक मिगेल पराक्रम कितलेस म्हूण कळ्ळें रे मागीर तो नुत बसता तूं म्हाका आजी कितले सेवक चतुरंग बल वाहन पुरय दी हांव दिग्विजया वता कस खंय त्या पांडवान गेलवनान अशें बरलेलें पळय ते पुरे गेलवून तुका दिता जालें न्हू तेन्ना कळटा न्हू तुका कर्णा कितली बलस म्हूण सांगून हें युधिष्ठिरान राजसूय याग करतना तागेले चारय भावान जय करून घेतिल्लें हें अखंड भूमंडल आतां हांव एकलोची तुका भूमंडल गेलवून दिता जालें न्हू भीष्मा तेन्ना कळटा कर्ण सामान्य न्ही कर्णा भारी पराक्रम आस म्हूण सांगून म्हणून म्हणटा दुर्योधना भारी संतोष केल खंय धन्योस्मी अनुग्रहितोस्मी यस्य मे त्वं महाबलः हितेषु वर्तसे नित्यं सफलं जन्मचाद्य मे म्हाका भारी संतोष केलो हांव धन्य जालो अनुग्रहीत जालो कोणाल खातीर महाबलशाली जावन आशिल्लो तूं अनुदिनाची एक इंट्रस्ट दवरून घेवन आसना मिगेल वैरी म्हाका मिगेल खातीर जावन भारी धन्य आहा म्हूण सांगून कर्णाक दुर्योधन सांगता आतां आजी विजय यात्रे वचुका म्हूण ना तुवें इतलें सांगलें न्हू म्हाका पुरो खंयची वेळा वचुका म्हूण हांव सांगता कोणाल्याक विजय कोरका म्हूण हांव सांगता त्या वेळा बस आतां नाका म्हूण सांगून म्हणटा एक क्षण भितर तुका जाय जाल्यार सगळीं सैन्य तूं निमगेलें पुरो तयार करून दिता जाल्यार आज नाका कळ्ळें मागीर एक चांग दीस पळयत खंय कोण दुर्योधन कर्णाक जैत्र यात्रेक पेटयता हांगा कर्ण चतुरंग बल घेवन हस्तिनापटणा दुखून वचून सुरवेक द्रुपदाल राजधानी वतके द्रुपदाकय कर्णाकय घोर युद्ध जाल्लें द्रुपदान हांव सोलवल तुका म्हूण सांगून ओपून घेतली खंय ताका जाय जाल्यार कप्पकाणीक दिल्ली खंय मागीर द्रुपद दुर्योधनाला आश्रित राय जालें न्हू ताजे नंतर कितली द्रुपदाला आश्रित आशिल्ली तांकां हाणें गेलवल्या बरी जाल्लें न्हय मागीर उत्तर दिक्का चमकलो थंय भगदत्ताक समीत तो आनी जावन श्रेश्ठ राय तेन्ना
नरकासूर आल्पोतो ताकाय सलवाईल कै हिमवत पर्वतांतो आशिल्ले पुरे रायांक सलवाईल कै नेपाळ समेत शिल्कೈ तांतो ताजे नंतर अंग वंग कलिंग शुंडिक मिथिल मगध कर्कखंड असल प्रे अहिक्षत्र पुरे राज्याक वचून थंचे रायांक पुरे सलवानो तांगेले यथेच्छ कप्प काणिक घेवन येयलो मागीर वत्सभूमी कैल कै वत्सभूमी सलवान घेतले की मागीर दक्षिण दिक्का कितले राय तितले रायांक गेलवून रुक्मिल राज्य केलं रुक्मी कनी कर्णाक रुक्मी म्हळ्यार कळना रुक्मिणी लढना भयंकर युद्ध जालें कै कडेरी रुक्मी कर्णा म्हणाल कै तुगेले शक्ती तुगेले पराक्रम पळोवन म्हाका भारी संतोष जाले हांव जावन म्हाका आनीक युद्ध करचें सामर्थ्य आसा जाल्यार हांव युद्ध करना कळ्ळें तुका कितले कप्प काणीक जावका तितले हांव दिता म्हण मागीर कर्णाक न्ही रुक्मी राजाक फ्रेंडशीप जाल्ले थंय दुखून पांड्य देश शैल देश थंय दुखून मुखार केरळ पुरे दक्षिणाचे सर्व राज्याक तो गेलवून दुर्योधनाला आधिपत्य आयले कै थंय दुखून शिशुपालाल राज्य चमकलो शिशुपालाल पूत कळ्ळें तो राज्य भार करतर आशिल्लो त्या वेळाक म्हळ्यार कृष्णान शिशुपालाल पुत्ताक बसयला राज्यार सिंहासनार ताकाय सलवायल कै तागे लागीं कप्प काणीक घेतले की अवंती देशा राया लागीं वचून कप्प काणीक घेतले की तितली जल्वे मागीर यवन बरोबर कसकस सकडी राय सचिमलेंच्या पुराय जनाक ताणें सलवायले म्हण म्हणटा दिग्विजय सगळेची संपूर्ण सलवान घेवन संपूर्ण देश म्हणलेले गेले दुर्योधन अल्वशा हाडली नंतर हस्तिनापट्टणाक गून येतरस दुर्योधन नगराचे पुरद्वार रब्बून ताका भारी मेरवणीगेर घेवन येता कर्णा अखंड भूमंडल जैसून सर्व रायाल करीन कप्प काणीक घेवन येयले न्हय म्हाका भीष्मान जावो द्रोणान जावो कृपान जावो असल काम करून दिलावे बाहलीक समीत मिगेल बदीनस जाल्यार ताणें असल काम करून दिलावे ना न्हय तूं करून दिला आजी आनी तुगेले विशय हांव कसले उलयना कळ्ळें आजी एक उत्तर हांव सांगता तुका कसं म्हळ्यार हांव येद्दोळते ना तूं म्हाका पुरे जन आसूं न्ही कोणूय ना म्हणलें की जाल्यार आजी तशी लेखना हांव सनातोस्मी महाबाहो त्वया नाथेन सत्तम आजी तूं आस म्हाका म्हळें तर हांव सनातो म्हूण दिसता तुगेले येद्राक समची नाही ते पांडवा सर्वे कलामर्हंती षोडसी ते पांडव असत ना तुगेले पराक्रमान तुगेले तेजसान 16 तुला एक वांटो इनांची म्हूण सांगून तो म्हणटकय आनी यशस्वी जावन जैत्र यात्रा करून येयला ना वस धृतराष्ट्राक आनी गांधारीक मेळ्ळो यो म्हूण सांगून कडेरी कर्णाक ह्या मोठा श्लाघन केलें न्हय कितली की जनांक हस्तिनापट्टणा आशिल्ले जनांक कितली की जनांक हें सम दिसनी काय यो भीष्म द्रोणाक उलत नाका आशिल्लें कर्णा होगळचो आशिल्लो जाल्यार भीष्म द्रोण कृपांक ताणें शिपरे उल्लो जानच जेशिल्लें म्हूण केलो जन कर्णाल म्हण दुर्योधनाल म्हण के आशिल्लें कर्णा बारे होगळसिल्ले कै केलो जन न्यूट्रल राबलींच कै जल्वे हांगा अरमनेंत चमकल कर्ण गांधारीक धृतराष्ट्राक नमस्कार केले कै धृतराष्ट्रो बारी संतोष कै पुत्ता कशी मोग करता पळय तशी कर्णाक ताणें मोग केले कै कळ्ळें जाल्यार दुर्योधनाल मनांतो घट्टी जाली हें कसलें म्हूण म्हळ्यार खंडीत हांव पांडवांक गेलवता म्हूण सांगून आतां एक दिसूक अशी ह्या विशय पुरे जाताना कर्ण दुर्योधन एक दिसूक ताणें दोग जन वेचून उलयतर आशिल्लीच कै कडे कर्ण दुर्योधनाले म्हणाल कै दुर्योधना हांव कसं सांगता सम ऐक आनी तशी तूं कोरका पण आतां तुगेलें साम्राज्य तुका शत्रू ना निष्कंटक जाला कळ्ळें तेच्यान असल साम्राज्य तूं देवेंद्राल म्हणके परिपालन करूं तेदना दुर्योधन कर्णा सांगके तूं सहायक जावन आसले नंतर न किंचित दुर्लभम कसले मेळना म्हूण सांगू ना तुगेले तसल स्नेहित म्हाकाच म्हूण जाल्यार हांव प्रपंचान तूं कसल अपेक्षा करता त्या पुरय तुका म्हाका हाण दिवचें जाता म्हूण जाल्यार म्हाका एक विशय आसा कसले म्हळ्यार पांडुपुत्रान युधिष्ठिरान बैसून राजसूय याग केलेलो न्हय तें एक याग कोरका म्हूण म्हळ्यार म्हाका मस्त आश आसा म्हणून हो तूं कोरयत मू इति करनाशी राजसूय याग कोरका जाल्यार सुरवेक दिग्विजय कोरका म्हूण आसा हांव तें पुरे कोरून जाल्ला न्हय सर्व राय तुगेले आश्रीत जावन आसत न्हय यथेच्छ कप्प काणीकय मेळ्ळा राजसूय यागा जावका आशिल्लो खर्च पुरय आसा कशी जावका तशी यज्ञ कर तूं म्हूण कर्णान तशें सांगलें कुळ्ळे पुरोहितांक पयले कै आनी म्हणाल कै म्हाका राजसूय याग कोरका म्हण आयला तें करच्या तयार कोरका तेन्ना पुरोहितान पुरे म्हणलें की पळय राजसूय यागो म्हळ्यार कशी म्हूण म्हळ्यार
आता तुगेले कालांतू हें कालांतू या याग केल्लो खंयच्यो रायो जिवंतच म्हूण गेला रे ताका मारना नशी ते यागो अन्यक रायान करूं ना कळ्ळें शास्त्र विरुद्ध जाता अन्यक कसं म्हूण म्हळ्यार रे धृतराष्ट्र ही जिवंत जावनस म्हणटना तूं हें याग करूंक ना थंय पांडू महाराय मेल्लो देखून तांणी राजसूय याग केले तुगेल्यान जिवंत जावन आसा आनी तुगेले कालान तूं राजसूय याग केल्लो रायो तो धर्मराय आसा म्हणटना तूं करूंक ना जाल्यार राजसूय महायाग करूं ना म्हूण बेजार करूं नाका ताका समान जावन आशिल्लो आनी एक याग आसा ते याग करी ते याग करतनाय राजसूया वरीची सर्व पृथ्वींक जैसून घेवका म्हूण म्हळेलो नियम आसा ते जाल्ला न्हय आतां याग करता म्हणून सांगका तांणी आनीकी यागा जाय जाल्ले सर्व कप्पक आनीक तुका पेटोवन दिवका मागीर यज्ञ मंटप तयार कोरका कशी कोरका आसना माय सुरवेक यज्ञ भूमी कोसूचे आसा भांगरा नेगिलान ते पुरे कोरका निजावन वैष्णव याग म्हणचे महाविष्णून केलेले काही याग ताजे नंतर कोणेय करनी राजसूय यागाक पशी राजसूय यागा पशी ಸ್ವಲ್ಪ वैरी म्हूण येता ते याग केले रे तुका भारी चांग जाता मांत्र न्ही याग निर्विघ्न जावन आसता जाता कळ्ळें म्हाका तितलें भरवस आसा म्हूण पुरोहीत तागेलो पुरोहीत सांगता कुडले दुर्योधन सांगता पुराय जनी कोणाक कर्णाक शकुनीक तागेल्या भावंडांक पुराय आपोवन पळय अशेश म्हणला पुरोहितान कोरका म्हण जाल्यार पुराय जन तुमगेले ओप्पिगा तिळशेच पुराय जन जायत म्हणटा जायत म्हणले नंतर दुर्योधन कशी राजसूय यागा वेळार कृष्णान एका काम वयसून दिलेलें हांगा दुर्योधन कोण कोण कसल कसल काम कोरका म्हूण सांगून पुरे निर्देश करता काही आनी एक भांगरा नेगील करायचे म्हूण शिल्पींक सांगता जेल्वे यज्ञ कार्य प्रारंभ जाल्ले कळ्ळें भारी एक व्हड रितीर यज्ञ केला ताणें व्हड जावन आसूचे वैष्णव यज्ञ ते अन्न पान समृद्ध आईल जनांक पुरे यथा शास्त्र यथा क्रम जावन यज्ञ दीक्षित जावन बसला भीष्माक द्रोणाक कृपाक कर्णाक विदुराक धृतराष्ट्राक गांधारीक पुरे आनंद जाल्ला कळ्ळें मागीर तागेले चक्राधिपत्यांत आसूचे सर्व रायांक ब्राह्मणांक सकडे आव्हान दिवका म्हूण सांगून सर्व जनाक भेटयला कोण कोणा खंयची खंयची दिक्का चमकला त्या दिक्का वचून तांणी प्रयाण करून आव्हान करता रसची तेदना एक दूता आपोवन दुशासन म्हळा की गच्छ द्वैतवनम शीघ्र पांडवान पापपुरुषान निमंत्रया यथा न्यायम विप्रांस तस्मिन् वने तदा पळय तुमी आतां वचूका द्वैतवनांत आसूचे पांडवांकय आव्हान कोरका तांगे लोटो आसूचे सर्व ऋषी श्रेश्ठांकय येवन महायागाक येवका तुमी म्हूण आव्हान कोरका तो चमकल द्वैतवनाले वचून पांडुपुत्रा लागी पुरे सांगले की यशस्वी वैष्णव महायाग करतर सामगेल रायो मस्त देशादोकोन राय ब्राह्मण पुरे येतर आसाचे तुमी येवका म्हूण सांगून तुमकां आमंत्रण दिल्ला म्हणून सांगता तेदना युधिष्ठीर सांगता की असो बारीचांग विशयो आमगेले पुर्वजांगेले पुण्य कितकी दुर्योधन हे वैष्णव महायाग करता आमी येता आशिल्लीची जाल्यार आमी येवच्या ना न्हय इतका म्हूण म्हळ्यार आमकां तांणीची एक नियम घाला न्हय ताका समजावन आमी एक प्रतिज्ञा केला न्हय 13 वर्सां पर्यंत आमी ते हस्तिनावती पांय दवरनाची म्हूण सांगून आतां 12 वर्साचे वनवास 1 वर्ष अज्ञातवास आमी सभेंत भरलेले सभेंत पुराय जनां लेद्रा केलेले ते आमी आतां कंप्लीट करून येवका तशें आमी आतां येनाची मागीर तेन्ना भीम म्हणाल की ए भीमा आमी एक विशय सांगता स्पश्ट जावन आयक तशी वचून स्पश्ट जावन सांगता कसलें म्हूण म्हळ्यार आमी मेगल अण्णा युधिष्ठीर आत्त येना ते होमाक जाल्यार केन्ना आमी अस्त्र शस्त्रान होम करताच पळय तेदना दुर्योधना बली दितना युधिष्ठीर येता म्हूण सांग आतां जायना म्हूण सांग दुर्योधनाले तशी सांग कसं गोसवे 3 वर्ष जेवो मागीर एक व्हड याग पांडव करता की ताका युद्ध म्हणटाच की त्या वेळाक युधिष्ठीरो धृतराष्ट्राले चेडवाल वैरी तागेले कोप मळेले आज्य घालून आहुती करता त्या वेळाक हस्तिनापटणाक येता म्हूण सांगून सांगता म्हूण जाल्यार अर्जुन नकुल सहदेव तांणी कसले उलयनीच की युधिष्ठीर आयलो काही युधिष्ठीर न्हय यो दूत आयलो काही दुर्योधना लागी युधिष्ठिरान अशेश म्हणलें जाल्यार भिमान अशेश म्हणलें म्हूण येता वत्त सांगलें
जल्वे कितले की सकडी जन आयल्यांची थंड थंड जावन सत्कार केला हाणें सर्व जनय भारी प्रीती जल्ला परत संतोष जल्ल्यांची कळवे धृतराष्ट्रा भारी संतोष के विदुर आपयल कई तूं भोजना व्यवस्थ परी तू पळो का म्हण कडे रे विदुर जायत म्हणाल कई पुराय वर्णांचांक प्रत्येक भोजनशाल केला ताणे त्यामुळे ब्राह्मणां जेवचे विंगड असता क्षत्रियाला हार विंगड असता शूद्र वैशांग्याला हार विंगड असता तशी पुराय जनाक विंगड विंगड आहार शाला भोजनशाल म्हणटा पळय या परे कोरनो तांकां जेवण आनी जल नंतर जाय जलल दान आनी दिवन संतोष करायसीत कै दुर्योधनो कडेर म्हणटना अवभ्रत स्नानय करता यज्ञ संपूर्ण जावन आयिल्ले रायांक ब्राह्मणोत्तमांक तांक तांगेल घरा वच्चाक अनुमती दिता जाय जलल सकड तांकां काणीकनी दिता कळवे मागीर दुर्योधनो यज्ञ मंटप खंय केला पळय थंय दुखून हस्तिनापट्टणाक आयलो अवभ्रत स्नान जावन हस्तिनापट्टणाक घुवन येतना तागेल ओटयली वंदी मागद ताका वगळसीत रसची तागेले देशाजनय जय जयकार करता रसची दुर्योधनाक बारी चंद करून स्वागत करताची आनी म्हणटाच काही महावैष्णव याग कसले विघ्न जाईन वैभवान पूर्ण जाल्ल्या म्हण कडेरी मुखस्तुती करचे पुरे जना लभ्य आसनवे कितली की जन दुर्योधनाक बार 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 होगळसिताच दुर्योधन बारी संतोषार आयकता जाल्यार केलव जन तांणी सांगताच की अप्रिय जाल्यार सत्य सांगका म्हूण तांगेलो मनांत तांणी सांगता की राया यज्ञ निर्विघ्न जावन जल्वे पुराय जना संतोषुची जाल्यार तुगेल वैष्णव याग त्या वेळाक युधिष्ठिरान केलेले राजसूय यागाक वलसुचाकच जायना ताणी केलेले ते राजसूय यागाचे 16 तुला एक वांटूय न्ही तुगेले वैष्णव याग म्हूण सांगली तांणी सांगल्यार ताजे परिणाम कसले जाता म्हूण म्हळेले विवेचन ना पाप चंद कोण सांगली तांणी त्या आयकलेले हक्क कर्ण कठोर जाले तागेले तोंड एक नमने करपून वचा जाले कळले जाल्यार तागेले ते होगळसूचे मित्र आसत तांणी ना रे दुर्योधना तांणी सांगिल्ले पुरे आयकूं नका कळले तूं केलेले तसले याग कोणेय करनी इतली अद्भुत याग कोणेय करनी कळवे पुढे ययाती नहुषु मांदात भरत आनी पुरे केला काही वैष्णव याग तांणी पळय पवित्र जावन स्वर्गा वचन नीचवे तूं तशें पुरे कसले वपा सागेल तोंड फुल्ले जल्वे कोणेय ताका अशी न्हय तशी म्हणली कुळे तोंड बावता तागेलें मागीर ताका वगळसितले वगळू बट्ट आसता तांणी सांगले कुळे भारी संतोष जाता कडेर म्हणटना तो अरमने प्रवेश केले कुडले सुरवेक गांधारिनी धृतराष्ट्राले वता थंय भीष्म द्रोण कृपाले वचे याच्यान ताका ना आशिल्ले जाल्यार धृतराष्ट्र सांगके वस दुर्योधना भीष्माले कृपाले सगळे आशिर्वाद घेवका तुवें तांकांय वता तो कळवे कौरव राजकुमारांक पुरे बारी खुशी अण्णा लोट बैसून बारी संतोषारी उलयत रसची एक व्हड सिंहासनार बसला पुराय जनय सुतुवसची कर्ण उठयल कई आनी म्हणाल के दुर्योधना तुगेलो दृश्ट या वैष्णव महायाग कसले विघ्न जायनी नवे चंदायर जल्लो जाल्यार तुका तूं इतली केल्ले कुडले हांव तृप्ती जायनी जाल्यार म्हाका आनी एक आश कसले म्हूण म्हळ्यार तूं युद्ध कोरनू पांडुल चेडूवांक मारनू युधिष्ठिरान मेली नंतर वापस राज्यसूय महायाग कोरका ताजी नंतर म्हाका भारी संतोष जाता कडेरी वै कर्णा तूं मिगेल मन आशिल्ले सांगले पांडवान मोरका तशें जाल्यार मात्र म्हाका राज्यसूय याग करूं जावचें म्हळान आमगेले पुरोहितान तशें जावन आम पांडवांक मान जाल्ली नंतर तेवय महायाग करता मागीर पळया म्हूण म्हणटरच यो मागीर कौरवांक पळय सांगता काय आम पांडवांक निग्रह करून सर्व तांगेले कसं की संपतशील दिकून म्हाका वैष्णव महायाग करूं जाल्ले आनी एक आश कसले म्हळ्यार तांगेले संपूर्ण आमकां जाल्ले म्हण जाल्यार मागीर राजसूय याग करता कडेरी कर्ण म्हणटा की मस्त उद्वेग करूं नका केन्ना जाता बाये पांडवांक गेले संहार म्हूण लेखूं नका कळवे हांव एक आज प्रतिज्ञ करता कसले म्हळ्यार पांडवालान तुला तो मध्यमा पांडवस न्हू अर्जुन ताका संहार कोरतय हांव मिगेल पांय धुवन घेना पांय धुवूंक घेना म्हळ्यार तोच धुवन घेता पांय खंयचे सेवकाल करीन धुवन घेना आम धुवन घेता मांस भक्षण करना सुरापान करना आनीकी एक प्रतिज्ञ करता म्हळ्यार कोण येवन कसल निमगिल्यार नास्ती दिना म्हण हांव दिता पुराय जन कर्णाक जय जयकार करता के कुबेरा आका दुर्योधना बारीक खुश कई पांडव मेल्लींची म्हूण सांगून मागीर
तागेले ಅಂತಃಪುರ तो ಹಂಗ ಪಾಂಡವಾಂಕ ಮಾತ್ರ एक नमने चिंत जल्ला कसले म्हण म्हळ्यार वैष्णव याग कोरका केल्ला काय हाणे सर्व जना गेलवून जल्ला काय विश्वांतो आत आम्ही तांक वापस गेलवूच कशी खंयचे राय आमगेल बदीन ना अशी आता एक वेळ आम्ही गेलो काय एक वेळ आम्ही स्नेहित जाऊ का आता आम्ही युद्ध करू वतना सर्व द्रुपद समीत चालवल काही म्हणताना आमकां युद्धाक सहाय करतल कोण म्हूण म्हणलें तांगेले मनान तो दिसता ताजे नंतर कर्णान सभा मध्यंतर राबून अर्जुना वदीक व्हरतय कोणाले करीन पाय धुवन घेना मांस भक्षण करना सुरापान करना आनी कोणाक कसले दिना म्हणून सकडे दिना म्हणून म्हणा असल प्रतिज्ञा केल्ले तांकां कळ्ळें धर्मरायाक मस्त मन उद्विग्न जलके कर्ण अद्भुत पराक्रमी म्हूण म्हणलेले धर्मराया गोतस मान नाही जन्मा येतनाचे वज्र कवच ताका आशिल्लें म्हूण म्हणलेले धर्मराजा गोतस तेदन धर्मराया दिसता की येद्दोळटे कितले कश्ट अनुभविसिले आनी मुखार कितले अनुभविसूं का बा देवा म्हूण म्हणलेले धर्मराजाल मना येता एक चूर शांती ना तेद वयतवना आसचें नाका खंय जावं दूर वचा म्हूण ताका दिसतरस हांगा दुर्योधनू कर्णू ते गांधारी शकुनी भीष्म द्रोणालनी नेतृत्वारे लायकोन राज्यभार करता मांत्रनी सामंत राजाक गौरव करता कसलेक म्हूण म्हणल्यार मुखारसून युद्ध जेवका जाल्यार हानी पुरे संतोषारा सुकान मेगेल पार्टीन येवकान म्हूण म्हणलें तागेले की तशी अंचाण ब्राह्मणांनी आशिर्वाद कोरकान म्हूण जायशील कसो यज्ञ अग्निष्ट मान्य का दुसरे का यज्ञ करून ब्राह्मणांक कापून तांकां जाय जाल्यार दक्षिण दिता ह्या पुरे कसले म्हळ्यार तागेले पार्टी करून घेवका सिद्धरामय्याल गव्हर्मेंट तशी पुराय जना जागृतेर पळोवन घेता दत्तभुक्त फलम धनम म्हळ्यार यथेच्छ दान करचें आनी सुखोपभोग पावचे हें दोनीची कथिरची धनसंग्रहण कोरका म्हूण म्हणलेले एक उद्देश दुर्योधनाले चंद रितीर आलोचन करून राज्यभार करतना कजल करना त्या म्हळ्यार आतां ताण जागृतेर सुका त्या पांडवांक गेलो जाल्यार पुराय जनांत तागेलो पक्ष असो का म्हूण गोतस हांगा द्वैतवनांत तुकून पांडव कसो करताची ताका रात्री न्हिदलेले तेन्ना कितले की प्राण्यो रडतर सुचेनी दिसली काय कळ्ळें तेदना ताका ताव म्हणाल की कोण तुमी कसले इत्ते म्हूण तेदना तांणी म्हणली की तुमी बेटी करतना तपसून घेतील प्राणी आम्ही हांगा जिंकेचे संतानाची अळवुची तशी जाल्ला तशें तुमी आनी हांगा राबचे नाका म्हूण आमकां दिसतर कडेरी तांणी म्हणटाची कशी म्हूण म्हळ्यार निप्पन बैसल्यार पावना खाली आमी उसर घेतिले शब्द इल्यार पुरो तुगेले बावंडांक कळटा तांणी आमकां बाण मारताची ते लागता म्हणटना आनी आमगे संतान हें रानांत तूं जाल्लें म्हूण जाल्यार मागीर कसो आसा म्हूण तेदन युधिश्टिरा बाप बेजार जातकय ततास्तू आमी आश्रम हांग दुखून वताची आमी हांगा आशिल्लो आश्रम काण घेवन वताची म्हूण जाल्यार सकाळ जाग जाल्लो जाल्यार युधिश्टिरा ह्या उडगास बावंडाले सांगले म्हाका काली अशी सपन पडलेले भारी रडता आशिल्लीची आनी आमी हांगा राबच्या नज ಸ್ವಲ್ಪ मात्र बरला काही जिंके संतान ते मागीर खाली जाल्यार म्हूण बई नवें आमी हांगा येवनूच 1 वर्ष 8 म्हयनो जाल्ले ते दन दुखून आमगेलो आहार आमी रगची तशें आमी हांगा दुखून प्रयाण करुया काम्यकवना वच्चा तृणबिंदू सरोवरा दंडेर वचचें अरण्यवासांत आनी ಸ್ವಲ್ಪ काळ वरला नवें थंयच आमी राबुया म्हूण जायता म्हूण म्हणटाचे पुरे तांगेले ओट आयिल्ले सर्व जनी पांडवांगेल ओटूची काम्यकवना वाटेरी वताचे आनी काम्यकवनांत राबतात तांणी हांगा इतर वर्ष बारीक कश्टान तांणी दुकानां काडलेले सूख निजावन राजकुमार म्हळ्यार कशें सुकार सुका जाल्यार हांकां विधी वैपरीत्य म्हणटा पळय महादुख अनुभविसीत रसची जाल्यार युद्ध जातलें आमी जय पावतलीची म्हणलेली एक आशेन तांणी दीस काडतरसच राजकुमार कसल मेळ्ळे ते खावन जीवन करतरसची शारिरीक कश्ट पूण ते एक विंगड जाल्यार मानसीक जावन दुख भोगचें पळय ते विंगडची पुरे मेगेल भावंडई मेगेल निमती जावन मेगेल एकल्याल चुकी निमती जावन अशी दुख भोगतरसत न्हय हांव एक द्यूत खेळलेली चुकी मेगेल भावंड द्रौपदी पुराय मेगेल निमती दुख्खा पडली न्हय म्हणलेली ताका बेजारू
रात्री न्हीद पडना कितली की हरद्यान तो संकट जाता ताका कळ्ळें जेल्लारी दीस काडका वय न्हय कोप ना वे धर्मराया कोपच तागेल हृदयांतू ताण दवरून घेतला सात्वीक जनान तशीच न्हय तांगेल कोप भायरी करनात तांणी तांकां पीड जेते कोपा निमती तशी हांगा पाप भीमू अर्जुन नकुल सहदेव धर्मराय केन्ना आमकां युद्ध करी म्हूण आज्ञा दिता केन्ना काल येता तो म्हण म्हळेल ते तांणी राखून बसल्यांची कळ्ळें असल वेळाक एक दीस वेदव्यास महामुनी काम्यकमन आयल्यांची पांडवांक पळयता पांडुपुत्रांक पळयता म्हूण तांणी कशें सच म्हूण पळोवन वचा कळ्ळें हांनी स्वागत करताची तांकां एक पीठ दिवन बसयताची कंदमुल्ल फल दिताची व्यास कसं खातीर येयला म्हणलेले कुतुहल तांकां व्यास पळयता की भारी भाग्गून त्रशकाय जाल्ल्यांची व्यासा बारी बेजार जाता कळ्ळें तांणी बेजारारी सांगता की युधिष्ठिरा ना तप्त तपसो लोके प्राप्नुवन्ति महासुखम सुखदुःखे हि पुरुषः पर्यायेण उपसेवते हे लोकांत कोण तपस स्वाध्याय व्रत सकडी करनाच की तांकां श्रेष्ठ सुख मेळटा म्हूण लिखूं नका कळ्ळें सुख दुःख सकडी पर्यायाची पर्याय म्हळ्यार सुखानंतर दुःख दुःखानंतर सुख अशी एकामागशी एक उच्चेची खंयच्यो मनीस जेवो पळय तपस्वाध्यायानी आशिल्लो ताका सूख मेळटा जाल्यार दुःख मेळना म्हूण सांगूं जायना इतक म्हूण म्हळ्यार दुःख प्रारब्ध कर्माचें जिवनांत सुख दुःख आदी पुरे जन आशिल्लेची सुख आशिल्लो सुखारी आसता म्हूण सांगूं जायना दुःख आशिल्लो दुखारी आसता म्हूण सांगूं जायना सुख दुःख एकामागशी एक येतर आसता म्हूण न्ही म्हणटाची आनी सूख येतना संतोशान सुख अनुभय सुखा दुःख प्राप्त जातना तेवूय धैर्यान सैसून घेवका खंयचे वेळाक असल प्राप्त जाता ती स्थिती त्या तशीची कोण घेतकी तांकां स्थितप्रज्ञ म्हणटाची निर्द्वंद्व म्हणटाची कळ्ळें आतां एक रयतूची कसं की एक उतवून बितवून बेसाय करता कश्टावर कसं की केल्लें केन्ना फल येता म्हूण राखून बैसना हांवें तशीची ते दनाय ताका ताणें केल्लेल्या कामाक पुर्ती बेळ मेळो पुरो नामे अर्ध कसले नाश जावन वचा पुरो नामे कसं की एक अनिरीक्षित एक उवारकी उज्जुकी कसल की येवन पूर्ण बेळे नाश जावचे पुरो जाल्यार तो आनेक वर्सां हांव गादो कशी ना म्हणटवे प्रयत्न करतर आसता न्हय तशीची तूंय सत्यान निश्कापट्यान खंयचे संदर्भारी कोप करना अशें आसूचें असल पुरे गूण तुगे लागीं आस हे पुरे पुण्य कोण करता तसल मनशां मात्र येवचे गूण कळ्ळें मुढात्मांक पापिश्टांक हे पुरे ना गूण तांणी कसकसल नाका जाल्यार काम करताची पशुपक्षी तिर्यक येवन तो जन्मा येताच ह्या जन्मांत आमी कसं कार्य करताची त्या कर्मा फल आमकां मुखारसून जन्मांत मेळटा तशें चाव न्हू जाल्यार तितले नाका जाल्यार कर्म करूनच कोणाले वयर मात्सरी नाका सर्वदा संतोष आरासुका योग्य कालांत ब्राह्मणांक पूजा करका यथाशक्ती दान करका त्या परे तुका गोतस गोतना म्हणना तशें चाव न्हू कोण इंद्रिय जय पावला कोण सर्वदा शमदमादी गुण म्हळ्यार शांत स्वभाव रस खंयचे ताका कश्ट येना म्हूण सांगून कश्ट येना म्हळ्यार आतां तुमकां कश्ट येयला जाल्यार तुमगेलें मन शांत आसा देखून तुमी हे कश्ट भक्त रसच पळय ह्या पुराय तो व्यास महर्षी धर्मराया सांगता जाल्यार त्या वेळा धर्मराय ताका एक प्रश्न करता दान धर्म तपोधर्म अंत भितर श्रेष्ठ धर्म खंयचे आमुष्मिक म्हळ्यार मोक्ष जावका म्हणून जेवा उर्ध्व लोकादी सकडी प्रयोजन मेळका जाल्यार कसल काम करका हें अंत भितर हाजी रहस्य सांगता दान धर्माचे तपोधर्माचे रहस्य सांगता म्हूण व्यास ताका कसल उत्तरां दिताची म्हणलेलें पैती दिसाच्या महाभारतांत आमी पळया कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मनामा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।